रांचीला. हिरवा निसर्ग हा मस्तीने. टुडे इज द रिअल इंडिया ऑन व्हील्स. दॅट इज 700 किलोमीटर. आता तरी काय म्हणणं नाही. सध्या डरकमॉल थोडस. तुम्हाला जायचं नाही जाऊन देणार. तर आपण निघालो रांचीला लग्नाला. चला मॅच. गुड मॉर्निंग मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो. आज आपण कान्हावरून रांचीला निघत आहोत. तर चला निघूया. ऑल सेट, लेट्स गो. एवढं गोड नको सकाळ सकाळ. पॅनकेक्स भाई ग्रिल्ड टोमॅटो की डिश मी पहिल्यांदाच बघितली. भाई रुपेश मिसळ झाला विषय. आपलं फेवरेट आहे मेदूवडा. दिस कोडी इडली. 4 प्रकारच्या 4 चटण्या. हिअर कम्स आवर ब्रेड. पॅनकेक, मेदूवडा, भुर्जी, ब्रेड. जेवणच झालं भाई. ब्रेकफास्ट आपल्याकडे चालू आहे. गरम पाणी आपल्याला मिळालेलं आहे. आपण आपली कॉफी साईडला खूप काही महेश घरी बोलतोय त्याच्या बेबीज बरोबर. 3 scoops for 400 ml गुड ब्रू. मस्त झाली कॉफी. स्ट्रॉंग एकदम. महेश शेट काय म्हणणं तुमचं? मस्त फुल स्ट्रॉंग. झोपच घ्या. उशीर झालेला आहे आपल्याला बराच. तर आता निघूया पटकन. कॉफीच फक्त राहिली. आज पहिल्यांदा ब्रेकफास्ट मिळाला आपल्याला. बट आता निघूया. ओके, बाय बाय हॉटेल क्लब महिंद्रा कान्हा. सी यू. यू वर गुड अँड अवर गाडी इज ऑलवेज गुड. महिंद्रा गाडी पण महिंद्रा, हॉटेल पण महिंद्रा. मित्रांनो निघालेलो आहोत रांचीला. असा रोड आहे मग मे बी म्हणून जास्त वेळ लागतोय. असा अख्खा रोड नसेल. गुगलवर दाखवत आहे 6-7 किलोमीटर असा आहे. कडकवाई किंगफिशर रिसॉर्ट. तर पाहूयात पुढे. हिरवा निसर्ग हा मस्तीने. मस्त ग्रीनरी आहे आजूबाजू. फॉरेस्टचा चेकपोस्ट आहे. एंट्री करतो. तर रोड चांगला आहे. फक्त छोटा रोड आहे. त्यामुळे मे बी 600-700 किलोमीटरला आपल्याला 14 तास दाखवतोय. तर पाहूया पुढे रोड कसा, रस्ता कसा वळण घेतो ते पुढे पाहूयात आपण. केस सोडलेत कारण बांधले तर मग डोकं दुखतं. त्यामुळे आज गाडीतच आहे. आज कुठे काय जायचं नाहीये. टुडे इज द रिअल इंडिया ऑन व्हील्स. दॅट इज 700 किलोमीटर. हे बघा मित्रांनो, इथे एका गावाचं नाव आहे घटिया. कडकच नाव आहे. मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आता आपण आहोत बिछिया मध्ये. मे बी बीचेसचं गाव आहे बिछिया. मल्टिपल बीचेस आहेत इकडे. बिछिया. माया तुझं काय म्हणणं आहे? काय नाही. हा आता तरी काय म्हणणं नाही. असलं की सांगा मला आपल्या गाईसला. तर मित्रांनो आपण अजूनही एमपीतच आहोत. सगळा रोड बऱ्यापैकी असा मिक्स आहे. छोटा मोठा, थोडा चांगला थोडा खराब, बट मेजरली चांगला. त्यामुळे आपण चाललोय. डिस्टन्स कव्हर करतोय. बट स्टील 582 किलोमीटर्स टू गो. हे बघा ब्युटिफुल इंडिया, इनक्रेडिबल इंडिया. तर आपण निघालो रांचीला लग्नाला. बघा सुंदर माउंटेन रेंज दिसत आहे समोर. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो इंडियामध्ये टेरेन एव्हरी 100 किलोमीटर द टेरेन चेंजेस. ते जस्ट आता एक्सपिरियन्स करायला मिळालंय. नॉट इवन 100 किलोमीटर्स. व्हेरी क्विकली द टेरेन इज चेंजिंग. तर आय थिंक जसं आपण
मला ऍक्च्युली माहित नाही झारखंड मध्ये, पण एक माहिती आहे की झारखंड छत्तीसगड या बाजूला सगळे खूप माइन्स वगैरे आहेत. मायनिंग इकडे खूप जोरात होतं, कोल आणि आयर्न इफ आय एम नॉट रॉंग. तर आता देर इज ड्रास्टिक चेंज इन द टॅलेंट हिअर. फ्लॅटलँड होता, प्लॅटो रिजन होता, तो आता परत मला वाटतंय माउंटेनियस ह्याच्यात कन्वर्ट होतं. त्यामुळे मजा आहे का महेश शेठ? आपलं टेम्परेचर आपण 33% टेम्परेचर येतं. 33 डिग्रीज टेम्परेचर आहे मित्रांनो, आणि गाडीचं टायर टेम्परेचर पण अंडर कंट्रोल आहेत. महेश शेठ, आतापर्यंतचा प्रवास कसा झाला सांगा जरा आपल्या काहीजला. खूप मस्त झाला. पहिले ठरवलं होतं की फक्त लग्नच करावं आणि कमी दिवसात जरा लवकर उरकून यावं. पण आता जे फिरलो आम्ही 3-4 दिवस, ते खूप मजा केली. जंगल सफारीज म्हणा, हॉटेल्स म्हणा, खूप भारी भारी सगळं काय आम्हाला बघायला मिळालं. ओके, तर आणि गाडीचा प्रवास कसा वाटतो तुम्हाला? आपल्या महिंद्रा एअरलाइन्स पायलट आहेत, व्यवस्थित चालवतात? अजून काय बोलायचं महेश शेठ? ओके गाईज, तर आहे आजचा दिवस होताच असाच प्लॅन होता की फुल डे ट्रॅव्हल मारायचा, बिकॉज काना करायचंच होतं. काना सोडून या भागात आता वॉटरफॉल्स वगैरे आहेत, बट समर असल्यामुळे काही तिकडे पाणी वगैरे नसणार आहे. त्यामुळे वॉट एव्हर वी प्लॅन्ड वॉज राईट फॉर नाव. आजचा दिवस स्ट्रेच होणार आहे, बट इट्स फाईन. वी लव्ह इंडिया ऑन व्हील्स. तर मित्रांनो, ही आहे नर्मदा नदी. आपण MP मध्ये नर्मदा नदी क्रॉस करत आहोत. हीच नदी आपल्या नाशिक पर्यंत येते. एक छोटा पेट स्टॉप आपण घेतला पुष्पराजगडमध्ये. पुष्पराजगडमध्ये हे एक हॉटेल आहे, थांबून घेतलं. परत माहित नाही पुढे काय चांगला, तो जरा सिनिक येतं, बट आम्ही क्विक कॉफी पिल्याने निघालो. फायनली भाई हायवे दिसतोय. क्रेझी. आफ्टर लॉट्स ऑफ किलोमीटर्स, 250-300 किलोमीटर नंतर मोठा रोड दिसतोय. आय होप असा रोड असा पुढे. मित्रांनो, छत्तीसगड आपण एंटर केलेला आहे. चेकपोस्ट लागलेला आहे बॉर्डरचा. वी हॅव एंटर्ड छत्तीसगड फ्रॉम मध्य प्रदेश. तर आता पुढे जर काय टेरेन किंवा असं काय दिसलं तर तुम्हाला दाखवेल. इथे तर काय थोडेफार झाडं बिडं दिसत आहेत, ठीक आहे. गुड रोड्स, छोटे छोटे रोड्स आहेत, बट क्वालिटी ऑफ रोड्स इज व्हेरी नाईस. थोडे मध्ये खड्डे आहेत, बट चालायचं तेवढं. मित्रांनो, अंबिकापूरमध्ये पोहोचलेले आहोत आपण. एवढा ट्रॅव्हल करून पण अजून 300 किलोमीटर जायचं राहिलं. रस्ता खूपच सगळा म्हणजे असाच रस्ता आहे, सिटी टाउन मधनं. त्यामुळे आपल्याला काय जास्त हे नाही ठेवता येतं स्पीड, पण ठीक आहे, जो है यही है. त्यामुळे अपडेट देत राहू. बराच उशीर होणार आहे रांचीला पोहोचायला, बट आज कुछ वैसे कार्यक्रम नहीं है तो नो इश्यूज. हे काय आवडलं ना आपल्याला भाजी, बडी पनीरची भाजी एक नंबर. बरोबर, मी फारच मजा घेतली. 11 वाजले. पण गुड न्यूज ही आहे की पुढे 30 ते 35 किलोमीटर मध्ये आपण एक 4 लेन हायवेला कनेक्ट होणार आहे. तर लवकरात लवकर प्रयत्न हाच आहे की त्या हायवेला पोचावं, मग जरा आपण स्ट्रेस फ्री होऊ. सध्या डरकमो थोडासा. हे बघा मित्रांनो, पुढे जरा हे काका मगाचपासून मधनच चालवतात गाडी. एवढी रास्ता रोको आंदोलन आहे यांचं. छत्तीसगडचीच गाडी आहे, पण भाई नो फक्स. तुम्हाला जायचं नाही जाऊन जाणार. हो मित्रांनो, फायनली आपल्याला एक हायवे लागलेला आहे, पण एवढाच हायवे, जास्त काय मोठा हायवे नाही. सुरू होते खतम हो गया. त्यामुळे चालायचं. मगाशी बघ ना, जंगलात तिकडे होतो, तिकडे चंद्र एकदम लाल दिसत होता. इथे थोडा आता एकदम डर का माहोल झालेला मगाशी जंगलमध्ये. जंगल में मंगल बाय चॉईस करणं वेगळं, आणि असं एक अभयारण्य लागलं होतं मध्ये. तिकडे कायच नव्हतं, लाईट वेट
डिसेक्टर जरा गलती चालायचं. हे आलंय जशपूर. वाजले आहेत 11:48 प्लस 155 किलोमीटर्स. मित्रांनो 12 वाजून 11 मिनिटं झालेले आहेत आणि आपण झारखंड एंटर केलं आहे 124 किलोमीटर्स. छत्तीसगड वरून झारखंड. रीच रांची मित्रांनो 2 वाजलेत, म्हणजे जवळजवळ आपल्याला 14 तास लागले. कान्हा टू रांची 11:30 आपण निघालो. रोड चांगला आहे, रोड छोटा होता त्यामुळे जास्त वेळ लागला. तसं 700 किलोमीटर डिस्टन्स जास्त नव्हता, बट नो वरीज. आपण पोचलो आहोत सेफली टू रांची. माहीत नाही तिथून पुढे किती आणि काय ब्लॉक होईल. तर आपण आलो लग्नाला. चला बाय. गेमिंग मॅच इंडियन बीच. लाईक शेअर सबस्क्राईब. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.